निवडणूक आयोगाची तारीख आता नगरपालिकांमधील सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरविणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीला 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला। आता नगरपालिकामध्ये सत्ता कधी स्थापना होणार याची उत्सुकता वाढली आहे। पहिल्या सभेसाठी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सुरू होतो। पहिली सभा कधी घ्यायची याबाबत जिल्हा प्रशासनाने आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे। त्यामुळे आयोगाकडून तारीख आल्यानंतर सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरणार आहे हे निश्चित झाले आहे। जिल्ह्यातील 10 नगरपालिकांवर 3 वर्षापासून प्रशासक होते। ढानकी नगरपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक जाहीर झाली नाही, त्यामुळे येथेही प्रशासनास नेमण्यात आले होते। बहुप्रतीक्षेनंतर 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबरला 10 नगरपालिकांचा आणि 1 नगरपंचायतीचे 2 टप्प्यात निवडणूक झाली। त्याला एकत्रित निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला। यामध्ये विजयी झालेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना पदभार स्वीकारण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करावे लागते, त्यांना शपथ घ्यावी लागते। तसेच उपाध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवड आणि विषय समित्यांचे गठन करून सभापती नियुक्त करणे आदी प्रक्रिया पार पाडावी लागते। त्यानंतरच खऱ्या अर्थाने नगरपालिकामध्ये नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सुरू होतो।